महत्त्वाची बातमी समोर येते। धुळे जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचं अनुदान रखडलंय। 2 महिन्यांपासून शासनाकडून अनुदान नाहीये। धुळे शहरामध्ये जवळपास 33 शिवभोजन थाळी केंद्र आहेत। गरजू लोकांना अत्यल्प दरात पोटभर अन्न मिळावं या हेतूने शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आलं होतं, परंतु 2 महिन्यांपासून अनुदान रखडल्याने शिवभोजन थाळी केंद्र चालवणं आता कठीण होत चाललंय। धुळे शहरामध्ये जवळपास 33 शिवभोजन थाळी केंद्र आहेत। मार्च महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। धुळे शहर बस स्थानकासमोर आमचे शिवभोजन केंद्र आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गरजू लोकांसाठी ही योजना चालू केली आहे, पण गेल्या 25 मार्च पासून आमचं अनुदान थांबलेलं आहे। गेल्या मागच्या महिन्यामध्ये सर्व्हरचा भरपूर प्रमाणात आम्हाला अडचणी निर्माण झाल्या। धुळे शहरामध्ये एकूण 33 शिवभोजन केंद्र आहेत, तरी आमची केंद्र शासनाला विनंती आहे की आमचे अनुदान लवकरात लवकर देऊन शिवभोजन चालकांना सहाय्य करावे। शिवभोजन एकदम चांगल्या प्रकारे आणि गरीब लोकांना 10 रुपयात एकदम स्वस्तात चांगलं जेवण आहे, स्वस्तात मस्त जेवण आहे। जे लोक जे हातावरचे ज्यांना आडी अडचण आहे ते 10 रुपयात पोटभर जेवण करून घेतात। तर ही शिवभोजन शासनाने बंद नाही करायला पाहिजे, या अशी नागरिकांकडनं विनंती आहे। आज होणारा खर्च माझा 200 रुपयाचा होणारा जेवणाचा खर्च माझा आज निव्वळ 30 ते 40 रुपयामध्ये माझा आजचा दिवस माझा पार पडत आहे। त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे। शासनाने अशी योजना जिथे कॅन्सर सेंटर असेल, जिथे दूरव्यवस्था असेल, त्या ठिकाणी शासनाने त्या लोकांसाठी 2 दिवसाचं त्यांचं ते पेशंट जे असतात त्यांची मनोभावना वाढेल बा, ते उपाशी पोटी मरता ते मरू नये आणि त्या पेशंट सोबत 2 दिवसासाठी जास्त दिवस लढा करतील। 10 रुपयात जेवण थाळी बोलले त्यांना भोजनाची व्यवस्था झाली तर ते उत्तम पद्धतीने पेशंटची काळजी घेतील आणि लवकरात लवकर पेशंट त्या परिस्थितीतून बाहेर पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।